मित्रांनो आता हे बघा दुधाची पट्टी पूर्ण बांधलेली दुधाची आका दादा हे बघा ताज्या जनेल म्हशी या भावनगर क्वालिटीच्या पाहून घ्या वस्तू पहाटे मित्रांनो पहिलं एक नंबर शेळ्या पाहून घ्या ही बघा मित्रांनो वंडी हे पाहून घ्या शेळ्या पण बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी आका दादा चमक शिंगडी पाहून घ्या क्वालिटी एकदम दुसऱ्या येता मध्ये हे बघा पाहून घ्या वस्तू टोटल मित्रांनो 16-17 शेळ्या बांधलेल्या आहेत दावणीला दुधाच्या आता यांच्यापैकी ताज्या जनेल 10 शेळींचा सौदा चालू आहे ज्या पडल्या त्या 10 घेतील ते आपलं कायमचं कस्टमर आहे आका दादा ते हो दुधाचा 10 वर्षापासून आपल्या शिवाय बकऱ्या घेत नाही आपल्या भागात 10 वर्ष आपले हो हो तर हे बघा क्वालिटी पाहून घ्या शिंगडी चेहरा बट्टी सगळं दाखवतो या दादांनी 3 काढे हे बी पाहून घ्या क्वालिटी आता एकदम एक नंबर साईटा पाहिला का बकरीला काय हे बघा हे बघा पाय शेळ्या पाय पण वस्तू हे बी पाय पण बघा तिकीट जनलेला काढलं यांनी हो येईल ना एक बच्चे एक बच्चे पहिल्या येतात पहिल्या होत्या पाठी काढले एकदम नवतारचा पणा काढलाय 90 वाण काढलंय सगळं मित्रांनो शिंगडी दाखवतो तुम्हाला मी चेहरा पट्टी बघा एकदम बारीक शिंगडी पगडी पाहून घ्या पुढे कवडा माल मित्रांनो पूर्ण कवडा 4 वंडे 4 वंडे एक नंबर आहे 2 तिकडे बांधल्या 2 इकडे बांधल्या आणि तिकडे एक बांधली तिकडे एक 5 4 इथे 4 इथे हा बाय 2 आणि इथं 2 5 इथं 5 वंडी 2 3 4 इथं 4 ते म्हणतो ना तिला म्हणतो एक तिकडे ना 5 5 काय काळी एक वंडी तिकडे हो ना 5 एक इथं पाठंबू तिकडे सौदा चालू मित्रांनो 10 शेळींचा आपल्या भरोशावर वापस जायला का हो त्यांना फक्त माल द्यायचा आपल्याला 10 शेळ्या आका दादा बिगर बच्चे 16,000 रुपयांनी मागते त्यांना फायनल 17,000 बरं तुम्ही काय बोलले मग ते 15.5 म्हणत होते माझे बोलले 15 वर्षापासून 16,000 रुपयाने आपल्याला बकरे द्यायचे जमला यांचा जो मुलगा आहे माझा एवढा फॅन आहे तो सोनूभाऊकडूनच बकऱ्या घ्यायच्या दीपक नाव आहे आवराळ्याची आहे ती बरं आपल्यालाही संबंध जुने अशा बकऱ्या समजे लोक इकून आले 19 त्यांच्या समोर इकून राहिले शिंगडी क्वालिटी दूध खाऊन अजून गाप न बनवतील 2-3 वर्ष पाय पडून घ्या काका जय बाळूदादा तुमच्या 10 छाटा कलर करा आणि डबे आणू काय बोललो मी ही माटी आहे बरोबर आहे माझ्या घरच्यांनी तुमचं नशीबन तुम्ही बरोबर आहे का इकडे उभे राहा या समोर या दादा जा अंकुदा समोर या तुमचं नाव सांगा सुभाष पांडुरंग जानराव बरं गाव औराळा आता किती शेळ्या घेतल्या तुम्ही 10 16,000 ने चालतं ठीक एक कस्टमर आहे म्हणून हो बकऱ्या आवडते का तुम्हाला काय बोललो माटी भाजी बरोबर ठीक मित्रांनो हे यांचं नेहमीचं कस्टमर दुधाचं कस्टमर आहे आता दादा 1 महिन्यापासून थांबवून ठेवलंय 15 वर्षाच्या बकऱ्या येत नव्हत्या आपल्यापेक्षा आणि ज्या वेळेस दुधाच्या बकऱ्या यायच्या त्यावेळेस बाहेरचं कस्टमर खूप राहायचं आज मी कस्टमर बोलावलं नाही कारण की बाहेरच्या कस्टमरला मला 2-2 बच्चे लावून द्यायला पाहिजे बकऱ्या गेल्या असत्या 20-21 2 बच्चे दिले असते बरोबर तुमचे 2 बच्चे असे 5,000 तुमचे असे 2 बच्चे झाले असे मी 5,000 मित्रांनो पट्टीच्या पट्टी गेली 10 शेळ्या घेतल्या याच्यात बाकी करतील एक गावात धरून शब्द तुला आपला बकरी त्याला 20 लावून टाका नाही ना दादा चेहरा पट्टीच्या बकऱ्या धरल्या तुम्ही वयस्कर आले का एक बकरी बघा गाडी तुमच्या समोर गाडी उतरली आता अर्धा तास झाला गाडी बकऱ्या चला पैसे का दादा घेऊन टाकले बकऱ्या वर काहीच बोलायचं नाही बालटी पाटण त्या अरे एक म्हैस करायची सामन्याला माणूस लांबून येले भरोशावर येले त्याच्यामुळे जास्त लावून धरा आणि हिला तुम्ही घाबरत असं ना हिला सोडून द्या हिच्या जागेवर दुसरी काढलं असतं हिला काय घाबरू नका त्या पाटला मन मोकळ्यापणाने बकऱ्या द्या जाऊ द्या सोडा वस्तू नाही दुसऱ्यांदा रे
तेव्हा तुम्हाला 5 बकऱ्या आकाश दादा हो ना, 5 बकऱ्या यवतमाळ वरून आले ते आपल्याकडे दादा बरं. हो त्यांना आपल्या पारखीच्या 5 बकऱ्या काढून दिल्या आपण. दुसऱ्यांदा आहे पाहून घ्या म्हशी तिला भावनगरची अंगठी म्हणते आकाश दादा 24 कॅरेट सोनं आहे भावनगर क्वालिटीचं. हो पाहून घ्या वस्तू कशी आहे. 2 हलके आहेत नंबर क्वालिटी आता हिजाने हिचे बच्चे पोटात खाली आली दिल्यामुळे खाली आपला उडली. मुलगा आपला बकरा power आहे, power असं दिसेल ना. चला द्या कलर मारा द्या दिल्या बकऱ्या जाऊ द्या काहीच बोल नका तुम्ही देऊन टाकलं 22.5 ने पाय ना देऊन टाकला बकऱ्या बाण कलर बाण चला द्या पैसे द्या जाऊ सोडा देऊन टाकला. आका सांगायला जाऊ द्या शेत द्या जाऊ द्या आपण खरीद बी नाही द्या हा राहू द्या घ्या घ्या कलर करा. करा बाळूमामाचं बुटा नाव काढा. फक्त मनमोकळेपणे बुटा काढा तुम्ही घेतल्या ना बाळूमामाचं नाव घेऊन जाऊ द्या काय आपल्याला दोन त्याला लांब जायचंय. कलर करू का नको लगेच टाकायचं का? कलर करून दे थँक्यू करून घ्या करून घ्या आपलं गिरेक राहिलं सांगायला बकरा देईल बा. नाही ते लगेच जाणार का थांबणार आहे नाही जाणार तुम्हाला लगेच जायचंय का नाही सरला दे आता तुमच्यावर आहे तुम्ही थांबणार का जाणार हा, मग जा तुम्हाला अंदा टाकू भरा. द्या लगेच टाकून द्या जाऊ द्या चरल्या पाणी पिल्याच्या काय पिल्ले देतो ना पिल्ले मी देतो काढून. द्या हे. चला आणा गाडी आणा पुढे पहिले थांबा तुमचं गाव नाव सांगा थांबा सगळं व्यवस्थित 1 नंबर माणूस आहे दादा आपल्या भरोश्यावर येईल की. आकाश दादा या दोन हा जोडा सोडून दाखवा सोनू भाऊ मला पहिला हा जोडा सोडून दाखवा एक थोडा पाहून घ्या कसं आहे हो खऱ्या ना सोडून दे रे 55,000 रुपयाच्या बकऱ्या देणार आणि दुसऱ्याला 55,000 रुपयाच्या फक्त 5 घेतल्या म्हणून कोयट्या बकऱ्या आता 10 बकऱ्या पाहून घ्या, थोडा. बळजबरी टाकू ना बघा मित्रांनो हा जोडा म्हशीच्या म्हशी आकाश दादा द्या हो ना हो बघा पाहून घ्या quality शेळीला. शेळ्या पहा फक्त कशा आहे बघा मित्रांनो गाबणी बरं मित्रांनो गाबणी ही लय लागायची ही पण आणि ही पण लय लागायची आहे शेळ्या अजून बघा शेळ्या पाहिलं घ्यायला भावनगर क्वालिटी म्हणते आकाश दादा प्युअर भावनगर क्वालिटी. घ्या इकडं हो वस्तू म्हणजे वस्तू 1 नंबर आहे 24 कॅरेट सोनं आहे. हा वस्तू पावर लय लागायच्या शेळ्या अजून बरोबर शेळ्याला लागायच्या का? भाल्ली हा तांबडा जोडा काढलेला आहे मित्रांनो याच्यात एक जणली तिला 2 बच्चे या बाकी गाबणी आहेत. गाडी घ्या तुम्ही पहिलं पुढं इथं गाडी घ्या इथं गाडी घ्या म्हणजे कसं लगेच लोक टाकून घ्या आपण विचारलं त्याला हा कुठलं गाव तुमचं नस्करी पार्टी नस्करी पारडी जिल्हा तालुका कुठला घाटंजी घाटंजी जिल्हा यवतमाळ तुमचं नाव राजेश साखरकर राजेश साखरकर आता कशा घेता तुम्ही शेळ्या हे 20,000 20 का 21 21 हा 21 21 ना ते तुम्ही बोलले 23 ना म्हणताय ते 23 ना म्हणत होते 21 ने सौदा केला 21 ने केले काय 20 चिंता आहे, 21 20 21 बघा हो, काय नाही तुमचं 25 सांगतो दिल्या म्हणून नाही तसं नाही जे घेतं ते सांग करत नाही, मी खोटं बोलू आबा त्याला 21 दिले 21 मी पैसे वाढवले. मित्रांनो ही एर्टिगा आणलेली आहे पसंत असेल तर अजून तुमची नोट एर्टिगा मध्ये हा हो चला ना गाडी पैसे घेऊन आपण झिकझिक करा मित्रांनो एर्टिगा मध्ये घेऊन जातील या पॉवरफुल बकऱ्या आहे या. 21 मध्ये डन केला सोनू पॉवरफुल भाऊ बकऱ्या आहे या. मी काय म्हणतो धावन लिंबाल धावन मागा चालू 17,000 रुपयाने मागते आखा 17 मागताय एक बच्चा येईल ना यांना का या. पाहून घ्या क्वालिटी पहिल्या जतामध्ये आखा दादा हो हो पाहून घ्या खाली साईड पा साईड पा बघत याचे पैसे येते बरोबर याचे पैसे येते याचे पाहून घ्या क्वालिटी वर क्वालिटी बी पहिल्या दुसऱ्या मध्येच आहे एकदम चमक बिमक एकदम 1 नंबर हे बघा मित्रांनो फटफट आहे. या बघा खरंच जवळ आले द्या फक्त जाऊ द्या बहुनी घ्या द्या 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 आता त्यांना बी दिला यांना सगळं कोणाला नाव नाही द्या फक्त जाऊ द्या काय मुद्दल तर द्या का आकाश भाऊ आपल्या द्या. काय बच्चा जेव्हा निघले हा खाट्या राहिला त्यामुळे काठीचा विषय वाढला. आता गेल्या त्या गेल्या या गेल्या एवढं द्या आता पटापट काय जाऊ द्या जाऊ द्या पण थोडा ढिल्ल्या करून घ्या दिला तो पिळून घ्या ढिल्ल्या करून घ्या द्या जाऊ द्या 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 बाजूला जाऊ द्या, जाऊ द्या. द्या तुम्ही जाऊ द्या 17 सांग द्या फक्त जाऊ द्या देऊ जाऊ द्या मी देऊन टाकले सोनू नको ती मधली पाटाच्या काय हलक्या पाटा काय दिले आकाश दादा कशा 18,000 रुपयाने फक्त जाऊ द्या देऊ नाही म्हणायचं नाही जाऊ द्या द्यायचे फक्त मन मोकळं. देऊन दे समजायला वाटून एक बच्चे द्या तिला बच्चे काढून द्या त्यांचे 2 बच्चे घेऊ द्या करून
जाऊ द्या. चप्पल का तू घेतलं का भाऊ घेतल्या कोणी आणि कलरची डबी पाया पडून घ्या ना तू घेतली लक्ष कलरची डबी आहे. भाऊ कुठलं गाव तुमचं? धुळं आर्णीवर खडक का? बापरे असे तिथून आले बर चांगली नको म्हणून मनापासून बरं. बाईकवर आले का आता? बरं. मग आता कसं घेऊन जाशाल? रिक्षा करा, छोटी रिक्षा करा, नाही रिक्षा लावतो ना मी. छोटी रिक्षा. हा रिक्षा आहे ना आपल्याकडे. तशी रिक्षा. हा मागच्या वेळेस मेंढीवाल्यांच्या 500 हा. त्यांचं आपण एक शिंगडी लावली तुम्ही, या शिंगडी लावली त्याचा, या शिंगडी लावेल आपण त्यांचा इथं लावेल डोक्यावर करू. त्या वंडील डोक्याला आहे ना हो मानेल 18 द्यास ना भाऊ. हा 18,000 रुपये ना आकाश दादा. पाहून घ्या क्वालिटी पहा, भावनगर क्वालिटी म्हणते याला. एक बशी लावून. हो, याला म्हणजे वस्तू मित्रांनो पहिल्या त्याच्या पाठी लेट आहे पण टेट आहे. क्वालिटी क्वालिटी म्हणते हिला. जेवणाची अंगठ्या आहे. पॉवरफुल माल आणायचा आणि पॉवरफुलच विकायचा. एक नंबर सोन्याच्या अंगठ्या. हो आम्हाला कोणी अडवणार गिडवणार नाही ना. मित्रांनो बच्चे बघा, शेळी सोबत बच्चे बघा, एकदम चारा खाणारे आणि एकदम एक नंबर बच्चे आलेले मित्रांनो. तुम्ही बघू शकता हे बघा, सगळे चारा खात आहे, सगळ्यांचे कान बिन सगळे कापलेले तुम्ही बघू शकता एकदम. हे बघा बच्चे वगैरे एक नंबर आहे मित्रांनो. बघा आता हे काही बच्चांना अगोदर लूज मोशन झालं असेल पण ते सुकलेले आहे आता काहीच प्रॉब्लेम नाही. सुरुवातीला दूध गांजतं बऱ्याच बच्चांना. तर बाकी बच्चे तुम्ही सगळे पाहू शकता, कोरडे बच्चे आहेत, नाक तोंड सगळं बघा तुम्ही एकदम कोरडे मित्रांनो. चालूच गाडी आली. चालू गाडी आली, एवढ्या थंडीमध्ये गाडी आली तरी पण बच्चे एकदम टन बच्चे. गाडी आली आताशी पाला आणला, आता तुमच्या 12 वाजू राहिले. बरोबर. आता हे जे काही बच्चे तुम्हाला दिसत आहे हे यांचं मोकळं झालंय, फक्त शेपीला घाण लागलेली आहे केसांना, पण यांचं एकदम ओके झालेलं ते काही टेन्शन नाही त्यांना. कारण की ते जेव्हा असे असतील ना किंवा याच्या थोडे मोठे तेव्हा दूध त्यांना थोडं घाणलं असेल ना, गरम पडलं असेल, पण बघा एकदम ओके मध्ये काहीच नाही, ओली घाण कोणालाही नाही मित्रांनो. नाक तोंड एकदम सगळं एकदम टनाटन. बघा तुम्ही बच्चे हे बघा, खायच्या बाबतीमध्ये बघा एकदम एक नंबर. किती बच्चे सोनू भाऊ हे? ते आता दादा मोजले नाही पण माझ्या अंदाजे तरी 40 बच्चे येतील. 40 बच्चे येतील का? लहान मोठे बरं. बरोबर. लहान आणि मोठे येतील जवळपास चारा खाणारे 25 बच्चे येतील. 25 येतील ना? हो 25 बच्चे आरामशीर निघाल चारा खाणारे. बघा मित्रांनो इकडे पण बच्चे बरं एक नंबर. आता हे लहान बच्चे चालू झालेले वल्ल्याचे ताजे बच्चे झालेले. हे बघा हे पण बघा, हे बघा जोड. मित्रांनो जर कोणाला 10 बच्चे घ्यायचे असतील, 20 बच्चे घ्यायचे असतील तर जेवढे जास्त बच्चे घेतले तेवढी किंमत कमी होईल, जेवढे कमी घेतले तेवढी किंमत लागेल. पट्टीवर असेल हा पण खेळ संपूर्ण, कारण की पट्टीमध्ये हलका भारी सगळ्या गोष्टी जात असतात आणि जास्त क्वांटिटीमध्ये जातो त्यांचा माल, म्हणून पट्टीमध्ये किंमत नेहमी सोयीस्कर असते. बघा तुम्ही बच्चे वगैरे हे बघा अशी सोय केली जाते तिकडे शेतामध्ये. पाला बांधावा लागतो आता दादा. असा पाला बांधला का मग ते मस्त कतरतात. बरोबर. आपण जर असा खाली फेकून घाण करता, पाय घाण करून टाकते, मुतून देते, वास येतो. पाणी भरून ठेवावं लागेल, पाणी बी पेतील ते. बरं. बच्चांना पाणी 1 महिन्यानंतर का 2 महिन्यानंतर पाजावं लागतं? बच्चांना दादा 1.5-2 महिन्यानंतर पाणी पाजून चालतं. 2 महिन्याच्या नंतर. 2 महिन्यानंतर ना? कवळ्या बच्चे पाणी पिले मग ते संडास करतात ते. बरोबर. हो जुलाब होतात. असे मोठे बच्चांना आहे ना, ज्या बच्चांनी शिंग काढायला लागले बाशी त्यांना पाणी बी पाजलं तरी चालतं. शिंग काढायला बरोबर. हे बच्चांना पाणी पाजायचं काम नाही आहे बाकी बच्चांना. कवळे नाही फक्त मोठे मोठे. हो काय भारी कलर आलाय मित्रांनो. कलर बघा काय पाट आहे का बोकडे बघू. बोकडी मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही क्वालिटी पाहिलीच. आता आपण थोडं किमतीविषयी बोलून घेऊ. सोनू भाऊ काय किमती असतील? किंमत आकाश दादा आता हे लहान मोठे बच्चे कोणी 10 घेईल कोणी 20 घेईल. बरं. त्या हिशोबाने आपण फोनवर बोलून घेऊ. आपला नंबर दिलेलाच राहतो. बरोबर. ज्याला कोणाला घ्यायचे त्यांनी कॉल करा, बोलून घेऊ आपण फोनवर. काय विषय. बरं बरं. मित्रांनो बच्चांविषयी तुम्ही फोनवर बोलून घ्या. जातीवंत बच्चे मित्रांनो, कुठल्याही प्रकारे क्रॉस नाही, काही संबंध नाही, डायरेक्ट ओरिजिनल ब्रीड. बच्चे पाठी केवळ पाठ आहे पाय. हे बघा खुरगटेलपणा नाही किंवा काही नाही, एकदम टनाटन. हे बघा हे बघा पाटी. हे बघा हे पण बच्चे बघा केवढं भारी बच्चे बघा, एक नंबर बच्चे. वजनदार बच्चे हे बघा
हा बच्चे बरोबर हे पुरे मोठे बच्चे आहे. हे दिसते तुम्हाला पुरे चारा खाणारे चारा बच्चे. खाणारे मोठे बच्चे. या बच्चांना काहीच ताण नाही म्हणजे यांना भीतीच नाही आता कसली. पाटा घ्यायच्या जास्त पाटा पाडत असतंय का? मोजून 4-5 बोकडे आले तर आले. एकदम एका गरीबाचं खाट तयार होऊन गेले बरोबर वर्षभरामध्ये. गरीबाचं खाट तयार होऊन गेले वर्षभर. एका वर्षभरामध्ये हो गरीब फक्त वर्षभर वागायचं काम आहे. कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरुवात होऊन जाईल काटेवाडी शेळी पालनाची. याच्यामध्ये पुऱ्या पाटा आहे. पाहून घ्या पाटा आहे. हा ना पुऱ्या पाटा आहे मोठ्या मोठ्या. मस्त आले एकदम भारी. मित्रांनो किमतीविषयी फोनवर बोलून घ्या. तुम्हाला किती पाहिजे कसे पाहिजेत त्यानुसार राहील. बच्चे एक नंबर आहेत मित्रांनो. गाडीमध्ये 6 पाटी आहेत. 6 पाटी एकदम टॉप क्वालिटीचे आहे. पहिल्या याच्यामध्ये फैकड पाटी त्याच्यात एक दोन लागली असेल बहुतेक पण आपण पक्का नाही सांगू शकत. पण पाठी जी आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या पाटी तुम्हाला बघायला भेटेल. हे मोठं माप आहे मित्रांनो. आता ही पण पहिल्यांदा सुद्धा जनलेलं नाही अजून पहिल्यामध्ये अजून है ना. त्याच्यानंतर ही बघा हे पण माप तसं हे पण माप तसं हे पण फक्त ही एकदा थोडी छोटी सोडली तर बाकी सगळ्या एक नंबर आहेत. हा आता तुम्हाला मी मागून लांब पण आता किंवा हाईट वगैरे दाखवतो. ह्या बघा लंबा बना पा क्वालिटी एक नंबर आहे का दादा. हे पेढा बघा. माल आहे, नुसता पेढा. मित्रांनो पाठी एक नंबर आलेल्या आहेत. ओरिजिनल भावनगर 100% भावनगर क्वालिटी. हे बघा खालून तुम्ही पाहू शकता बघा. मापा पहिले पाटांना क्वालिटी काय साईड पा अजून लय लांबाच्या आहे त्या. बरोबर ही पहा भुरी ही बुरी पण तशी आहे. बच्चा आहे अजून नुसतं बच्चा दुधाचं दात आहे. वर सोनं ते 24 कॅरेट. दात सुद्धा झाले नाही अजून. दात दुधाचे दात आहे पाहून घ्या. हम्म. दुधाचे दात आहे अजून. हे बघा मित्रांनो पाठी बघा कशा एक नंबर पाठी आहेत. सोनू भाऊ पाठीविषयी काय सांगशाल किमती वगैरे. 6 पाटी आकाश दादा त्या. टोटल 6 घ्यावं लागतील. 6च्या 6 जर घेतल्या का दादा हा एक कस्टमरनी हा फायनल आपण आहे ना 13,500 रुपयांनी देऊ. 16,000 किंमत आहे. हा 13,500 देऊन टाकू. 16 सांगायची आहे. हो 13.5 द्यायची. हो बरं मित्रांनो व्यवस्थित पाठी बघून घ्या. आपल्या चॅनल थ्रू आला तर थोडेफार 500 इकडे तिकडे करून घेऊ. बरं पण ठीक. क्वालिटी पहा बरं का. हो क्वालिटी एक नंबर. ऐकून घ्या आकाश दादा ही जी क्वालिटी आहे हा या क्वालिटीच्या पाटा विकतो आपण 8-8,500 रुपयांनी. या अशा. या क्वालिटीच्या हा. 8-8,500 पण या डबलच्या आहे. डबलच्या. हा ना. डबल हड्डीचा माल आहे. बरोबर. या हिशोबाने या बकरीच्या लेवलच्या पाटा. बकरींच्या लेवलच्या पाठी झाल्या त्या. हो पाटी आपण 10च्या बी आणतो 11च्या बी आणतो पण या हाय लेवलच्या पाटी. हाय लेवलच्या पाटी. वरच्या टॉपच्या क्वालिटीच्या पाटी. बरोबर बरोबर मापच दिसू राहिलं. 13,500 रुपयांनी आपल्याला द्यायचे आहे. बरोबर माप एक नंबर आहे. 13,500 रुपये. चालेल ठीक आहे मित्रांनो 13.5 डायरेक्ट द्यायचे. हो. अजून समोर आले तर 500 कमी होईल 13,000 देऊन जायचे. ठीक आहे चालेल सोडा सोडून दाखवा. क्वालिटी पाहून घ्या. एकच छोटी एकच छोटी. 5 ना हा एक नंबर वस्तू. बरोबर ही एकच मित्रांनो थोडी छोटी आहे पण डबल हड्डी माप आहे ती एकदम बघा एकदम टाईट एकदम टेरिफिट. पहा, पाहून घ्या हे डबल बघा. हड्डी माल पाहून घ्या. हे बघा. पाटायची. चमक पडेल. हा दोडा आहे बघा. हे नाही आका दादा जोडा पाहून घ्या. पाहून घ्या बघा मित्रांनो दोडा बघा. किती आणला. हे बघा हे कलर मध्ये कलर मध्ये ही बुरी हो. किल्ला आले. एक नंबर. फोटो काढून घ्या आका दादा इथं. हो पाहून तर फोटो इकडे धर. दादू इकडून धर अशी. अशी घे अशी. नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो आज 15 डिसेंबर 2024 रोजीची सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेळींची गाडी चाळीसगाव चालली आहे. आता आम्ही गाडीमध्ये बसलो आहे. तर शेठ नमस्कार. नमस्कार आकाश दादा. किती माप आहे आपल्या गाडीमध्ये. आज आपल्या गाडीत आहे आकाश दादा 70. हो बर त्याच्यामध्ये आता त्यामध्ये 60 आणि 4 बकऱ्या आहे आणि 6 पाटा आहे. 6 पाठ्या हा. आणि 64 बकऱ्या. 64 बकऱ्या. हो गाभणी? आणि 43 बच्चे. 43 बच्चे. हो 43-44 बच्चे. बरं त्याच्यात चारा खाणार किती मग. चारा खाणार आहे नाका दादा 25-27. बर 25-27 दिला. हा गाभणी शेळ्या गामना शेळ्या आका दादा निघतील 15 तर 18 निघतील. 18 किती. हो 18 निघतील. बरं बाकीच्या कच्च्या आहे कशाचं 30 आहे बरं पण आपण ओरिजिनल जवळच्या धरल्या तर 18 निघतील. बरं बाकी कच्चे आहेत हा, म्हणजे बाकीच्या कच्च्या म्हणजे आपण जवळच्या म्हणलं तोलावरच्या आहेत 18 निघते. हो बरं कसं काय वातावरण तिकडे जंगल कसं आहे. वातावरण जंगलाला आका दादा लय गरम झालाय. मालच निघत नाही. नाही का. नाही 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 नाही. बरं किती दिवस झाले आता आपल्याला. आता मला कमी 10वा दिवस आहे. 10वा दिवस आहे. हो बरं भाऊ लय 10वा दिवस दिवस आहे. कुठून निघणार आहे माल हो. मालच निघत नाही आका दादा. हा. हार व्यापारी परेशान आहे. हार व्यापारी हा
हो आतापर्यंत येऊन गेल्या गावना बकऱ्या मी तर चांगला बी असेल ना त्याची बी गाडी द्या ना 25च्या वर बकऱ्या निघणार नाही गावना. बरोबर. हो गाबने कमी येतात सध्या. कमी. बरोबर बरोबर. बकऱ्या किती का दाम लावा ना किती बकऱ्याच काढणार गावना दिसत नाही पहिली गोष्ट. हा ना. हो बरोबर बरोबर. बकरं राहिले. एकूण एक खेळ व्यापारी चालून मारलंय. एकूण एक खेळ गुजरात म्हटलं. हा का. सौराष्ट्र म्हटलं. बरं. कुठला खेळ असं बाकी नाही ठेवलं व्यापाऱ्यांनी. इकडे गेले नाही बा इकडे धनगरी गेला नाही बा बकऱ्या पाहायला. अच्छा. या गावात. हा का. तर मित्रांनो वातावरण गरम. थंडी. बरोबर. जंगल खरंच खूप गरम आहे. इतका गरम आहे ना की इकडे आमचे मुद्दल पैसे सुद्धा होत नाही. हा ना. मग काही चालू ठेवायचं लाईन तोडायची नाही. बरं. व्यापाऱ्यांचे आहे ना मुद्दल पैसे सुद्धा होत नाही. हो मित्रांनो कारण की एवढ्या गाड्या येणं चालू शेळींच्या. शेळ्या राहता किती राहतील शेळ्या हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण की एक एक व्यापाऱ्याच्या नाही काही माहिती झालं मित्रांनो 4 गाड्या 3 गाड्या आहेत. तर खूप माल येणं. किती माल येतोय तुम्ही विचार करा. पुढून निघती. कुठून निघते. कागद आहे इकडे कागद टाकला तिकडून छापून आला नाही तसा विषय नाही. विचार करा. आणि आपल्याला पहिली गोष्ट आहे आपल्याला लागतात चांगली क्वालिटी सुपर क्वालिटीचा माल. हो त्याच्यामुळे खूप टाइम लागतोय आता दादा. खूप जंगलात दाम मोजणं पडतंय सध्या शेळींना. बरोबर. खूप दाम मोजणं पडतंय. चालेल मित्रांनो. लाईन तोडायची नाहीये शेळ्या एकाला पुरत नाही आम्हाला. अच्छा. तर मित्रांनो तुम्हाला लाईव्ह गाडीमध्ये तर कसं काय माल आहे तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणारच आहे. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत चला. कारण की शेवटी कसं असतं माहिती का काही माल विकल्यानंतर वरचा माल जर विकला चांगल्या बऱ्या प्रमाणात तर शेवटच्या मालसाठी मित्रांनो काही ना काही ऑफर असते की एवढ्या शेळ्या घेतल्या एवढी किंमत लागेल. तीच ऑफर आपण थंबनेलवरती देत असतो. शेळ्या का दादा पहिल्या येता म्हणल्या दुसऱ्या येता म्हटल्या तिसऱ्या येता म्हणल्या मोजून फक्त 7 शेळ्या आहे गाडी. हा का. तिसऱ्या येता म्हणल्या. तिसऱ्या नाही तर दुसऱ्या पहिल्या येता म्हणल्या शेळ्या. हा हा. तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. तुम्हाला पूर्ण सौदे क्वालिटी कसं काय दावणी बांधून दाखवेल. एक एक शेळी तुम्हाला मनमोकळे एकदम आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे ना. काठेवाडी शेळीविषयी जास्त अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि जुने असाल तर व्हिडिओ लाईक करत चला कमेंट करत चला. तर चला मग चाललोय आम्ही आता रस्त्यावरती ऑन द वे आहेत. हात लावा सोनू भाऊ घ्या. बघा मित्रांनो माप क्वालिटी बघा. तोलावरची शेळी कदनली आता 9 वाजता नाका दादा. 24 घंटे होती नीला भरून का. 15 बकऱ्या या बोनीला गेला होत्या आपण 15. बर. एकच नंबर बकरी. बघा मित्रांनो चमक. दुसऱ्या दिवसामध्ये भावनगर क्वालिटी आका दादा पाहून घ्या वस्तू. आल्या का दादा आपण माल पाहून घ्या. बरोबर. ये बघा मित्रांनो बघा शिंगडी पहा क्वालिटी पहा एकदम कवडा पण आहे मित्रांनो. गड्डा दुसऱ्या दिवसामध्ये. हो दुसऱ्या दिवसामध्ये. क्वालिटी पहा शिंगडी पहा वस्तू पहा आका दादा. डबल हड्डीचा माल आका दादा. हो ना हो ना. दुधाची हे पण मित्रांनो पहिल्या होता मध्ये. हो बघा मित्रांनो पहिल्या होता मध्ये माप बघा. जोडा वाटतं. हा दुसऱ्या हातामध्ये. बरोबर. लय लागायची अजून. हो हो कवळा माल आहे पुरा. हे बघा दुधाची आहे. हो ही गेला त्याला आता
ही घे त्याला घे. या आता कोणते हे बघा दादा दुधाची. हो दुसऱ्या जातामध्ये पाणी एक नंबर. ही बघा मित्रांनो, ही पण दुधाची. हो ही पाट बघा बघा मित्रांनो, पाट ही पहिल्यामध्ये ही पण. हे मेंढीवाल्यांच्या कामाचे आकार दादा. हो हो हे सहा पाटा 6 पाट आहे का मित्रांनो? पैकर पाट आहे का? त्या एक नंबर कलर आहे मस्त. क्वालिटी काय चिकनीचं तर घे. बघा ना पहिल्यामध्ये माप केवढं भारी. ही ताजी जनली का? हे बघा मित्रांनो. ही ताजी जणली. हो हो क्वालिटी बघा, होली जनलेली. घागर ही दिसती घागर एक नंबर. ही पण जनलेली आहे. ही पण दुधाची मित्रांनो. हो बाई पाच हो पहिल्या पाट जातामध्ये. हा पहिल्यामध्ये. ही पण बचवली हा. जनलेला जास्त येऊ राहिल्या. हो 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 हे बघा मित्रांनो, पाट पाट बघा मित्रांनो पहिल्यामध्ये. ही पण गाडीच बनली लवकर. हे बघा. हो ही पाट बघा मित्रांनो, दुसऱ्यामध्ये मित्रांनो. ही जनलेली आहे दुधाची. दुधाची. हो मित्रांनो, यांची घरची आता सकाळीला बच्चे पाजून आणलेले किंवा दूध काढून आणलेले आहे. आपण हिला संध्याकाळी परत बघू, तुम्हाला दाखवू. जर संध्याकाळपर्यंत थांबलो तर तुम्हाला नक्की दाखवू हिला. हो बरोबर. आता तुम्हाला इथं बघा, हिला पूर्ण दूध केली आहे. दुपारपर्यंत तर तुम्हाला टाइम भेटला मला. संध्याकाळी संध्याकाळपर्यंत थांबलो तर नक्की दाखवेल, नाही तर मग तुम्हाला दुपारपर्यंत 100% दाखवतो. आता तिचं दूध काढून आणले त्यांनी घरची. इथे ही पाड बघा. ही पण त्यामधली मित्रांनो, निशामधली ती पण. ही बघा, हिचे काने तसेच कापले त्या जंगलाची. ही पण या त्या 2 अंड्यात. हा दोन बालड्या कलर मध्ये. बाल्या कलर मध्ये. हो एक नंबर क्वालिटी कलर मध्ये. तर सोडून एक मिनिट तिला धरून बळजबरी आणल्या या का? गाडीचं नाक आहे आका दादा. दोघी वंड्या क्वालिटी म्हणजे क्वालिटी पाहून घ्या. हे बघा खाली बघा मित्रांनो, पावर. एक नंबर. दोघी ताजे आणले. हा दोघी ताज्या जणांनी पाहून घ्या. हो ना. फोटो काढून घ्या. 2-2 बच्चे आहे का? फोटो काढून. एकला एक एकला दोन. एकने पाठ त्याने घरी ठेवली एकटीची. क्वालिटी एक नंबर. बघा ना कशी लागली बघ पाड बघा. ताजी जाणेल मित्रांनो. ही पण पाटलाच साई बघा. तोलावरची छा बात. ही बघा पावर. अशी शेळी 3 लिटरची बोलली करू आपण. ही का? ही शेळी 3 लिटर दूध देईल. आज पाहिला किती एकदम नरम लय लागायची अजून. दुसऱ्या तिला म्हणजे डाग सुद्धा मारला नाहीये. हा. गाडी भरता घेतली होती आपण. एक नंबर. पावर एक नंबर केला ना. जबरदस्त पावर. जिरून गेली आहे तिची पावर गाडी. हा ना. आता बुके असल्या कारण प्रवासामध्ये ही पहाटे पहिल्या येतामध्ये पहाटे. तिला काहीतरी बांधून द्या. हे बघा आका ही बघा पाटा. पाटा लांबा पण बघा मित्रांनो. बाकरा उपरला पाटा आहे दोघी. ती ती पहिली पहिली. लावली का? हा. या एकच घरच्या पाटा गोडी. हा ती पहिली पहिले एकच शेळीच्या पाटा. पहिली हुंडी नी हुंडी. काही टेन्शन नका घ्या. काही टेन्शन नाही. वस्तू ती एक नंबर. हळू हळू हळू. बकरा उड्या मारायला लागला का तुम्हाला?
पाहायला लागलं ना. ही पण बघा एक नंबर. ही पण बघा मित्रांनो पाठ जनली पण दुधाची ही बघा मित्रांनो कलर मध्ये गवळी पाहिजे. हो जनली पण दुधाची. हो ही पण दुधाची. दुधाची पाला एक नंबर. वस्तू कशी बघा मित्रांनो पाटाची पहिल्या ह्याच्यामध्ये एकच नंबर आहे भाऊ. कशी लागली बघा. पारंब्या साईड पाहिली का कशी कवळी अजून वस्तू गाव 4 दात करते ती. मी बघा मित्रांनो ही पण पाट बघा वस्तू. तांबडी मोठी एक नंबर क्वालिटी. ही पण बघा दुधाच्या पाट आहे मित्रांनो. बघा कशा लागल्या. ही पाट जाणून गेली का. मित्रांनो आता या गाब नाही दुधाच्या जातं गाब नाही जातं या बिंदा शिवराळीला दुधाच्या सगळ्या जनलेल्या पाठी आहे. ही पाट बघा थैकर पाट आहे मित्रांनो. बघा कसं मापी या सगळ्या दुधाच्या उतरता आता या. हो ही पाट दुधाची या सगळ्या दुधाच्या शिवराळ्या. हे बघा मित्रांनो सगळ्या दुधाच्या येतात. हे बघा या पाठी फैकर पाठीमध्ये ही बघा कशा पाठी मित्रांनो. बघा हे लागून गेलं का. ही बघा ही पण कसं माप आहे. बघा बघा हे बघा मित्रांनो. हो ना हो ना एक नंबर. हे बघा मित्रांनो ही पण पाठ बघा एक नंबर वस्तू पाठ. काय वस्तू मित्रांनो पहिल्या ह्याच्यामध्ये लागायची पैकर मध्ये मित्रांनो. बघा हे असं माप करत असतात ते त्याच्यानंतर भरवत असतात. बच्चे वगैरे पण तुम्हाला दाखवेलच. तर चला वच्चा उतरवतो त्यांना. तो पण तो शेळ्याचा अर्थ आहे. चालल्या दुधाच्या बकऱ्या 10 बकऱ्या जाणार. काय सांगायचं. किती झाल्या द्या किती झाल्या बकऱ्या. त्यांचा मानीवर आहे मानीवर आहे मानीवर. किती झाला रे. थोडे दुधा काढून थोडे डोकं बकऱ्या. चला उठला पाल झालं वर जाऊन कुठं तिला घ्या इकडून. आल्या का 4 मध्ये घेऊन गेले. 4 आहे बा. बसते मनमोकळे बसतील ना. 5 बकऱ्या आरामशीर जाते. गाडी मोकळी. 2 4 4 ही एक 5 आहे खाली. कुठं तिला म्हैशी आकाश दादा ही नुसती गरीब पुऱ्या गाडीचं नाक होतं ते आज. हो ना. एक नंबर वस्तू आहे. क्वालिटी पाहून घ्या. हे बघा मित्रांनो उचला उचल बो घ्या वर. चारा काढून घेतो रे. त्यांनी टाकून दिला बकऱ्याला अडकवून दिली. तिला दाबणार आहे. बरं लावा तुम्ही घेत लावा घेत.
तू आणू नको आपण नेणार तो चारा आहे ना, तुम्ही एक तर पुढे घेऊन घ्या. हा कसं आहे MH29 ना, काच फुटून टाकेल घर कुठे. काढून घ्या काढून घ्या खायला काय करू काढून घ्या रिकामा नुकसान होऊन नाही. मग काय काय आपल्याला सरल्या बकऱ्या काय भुक्या तुझ्या बकऱ्या खायला त्या आता लय भारी चालल्या. खाल्ल्या पाणी पिल्या एवढंच मन मोकळ्यात चालल्या बकऱ्या. जाऊ दे भाऊ, इकडेच फेकणार पडेल ते तिकडे नको. तुमचे नुकसान होईल. तर काय साईड काय आम्हाला काय म्हटलं तुम्ही पुढे बसवून घेऊन अरे खाणार नाही, वास मार ते त्यांनी चंदून टाकलं खाली. त्या बकऱ्याचं कोणतं बी चारा खायला तिला वर झाडावर लागतं. आता त्यांनी चंदला वास. मित्रांनो आपण 3 चालल्या 21 प्रमाणे गेल्या 3. या 21,000 रुपये दिला दादा. हो. कुठं चालल्या आता या हा? या कुठं चालल्या या पंढरपूर युवती आहे दादा. दुसऱ्यांदा आले, मागच्या गाडीला बी आले होते आपल्याकडे. बरं हो, मागच्या गाडीला त्यांना 4 शेळ्या दिल्या 21 प्रमाणे. हो आता या गाडीला बी 2 शेळ्यांना एक बच्चा आणि एक गाभण 21 प्रमाणे. बरं आरामात उलटे सुटे ना करू. मित्रांनो असं शेळींचे हाल करून घेऊन जातात काय खरं आहे का. मित्रांनो आता 3 शेळ्या चालल्या आर्णी वरखेड तालुका जिल्हा धुळे. बसती का ती तिथे झालेलं ना. हा, ते बच्चे घेऊन आपण नंतर थांबणार. तिला टाकून त्यांना टाकून घ्या. बरं काढून घ्या. रस्ते चालू चल ना तोपर्यंत एकदम फसले ते म्हणजे दाम त्यांना. मित्रांनो हे बघा ही संपूर्ण दावण दुधाची बांधलेली आहे. अजून शेड्या आहेत, फक्त बांधायला आता जागा नाही उरलेली दावणीला. टोटल वर बांधतात. हे बघा शेड्या वगैरे तुम्ही पाहू शकतात. आता तुम्हाला संपूर्ण कासी वगैरे पण दाखवतो मी शेळींची. हां चेहरा पट्टे बघून घ्या अगोदर शेळींच्या. सरक समजू. हे बघा मित्रांनो चेहरा, शिंगडी एकदम कवडी शिंगडी मित्रांनो. निंबर माल नाही आहे, पकड माल नाही आहे, एकदम कवडा माल आहे. तुम्ही बघू शकता शिंगडी पण कवडीच आहे पूर्ण दुसऱ्या पूर्ण दुसऱ्यामध्ये. हे बघा सगळं एक सारखं माप आहे मित्रांनो. बघा सगळं क्वालिटी एकदम चेहरा पट्टी एक नंबर. हे बघा खालून तुम्हाला काशी इथून काशी दाखवा. हे बघा काशी बघून घ्या मित्रांनो. पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये म्हणून काशी थोड्या तुम्हाला छोट्या दिसतील. हे बघा मस्त काशी एकदम. बच्चे पाडले हा बच्चे पाडले. सकाळी बच्चे नवतर बच्चे पाडले. बरोबर. 40 एक बच्चे पाडले आम्ही. हो ना हो ना. काकी पण लय भारी, ठीक आहे. हो हो एकदम साफ सुथऱ्या बकऱ्या आहेत त्या. बरोबर. दुसऱ्या बघा बघा मित्रांनो काशी. हे बघा एकदम टेरीफिट फिटफिट काशी मित्रांनो. ढिल्ल्या काशी नाही काही नाही, एकदम फिटफिट काशी बघू शकता तुम्ही. हे बघा हे पण बघा बघा कास. त्याच्यानंतर या बघा बरोबर इकडची बरोबर. सोनू भाऊ क्वालिटी. किती माल होता आपला? कोणत्या? आपला आज माल किती होता? आजच्या गाडीमध्ये टोटल 70 होत्या. बरं हो. आता किती दिले आपण तरी? आपण तरी 21 शेळ्या विकल्या. 21 विकल्या. 21, हा. बरं काय लागली आजच्या हिस्ट किंमत? आज किंमत लागली 21,000 रुपये. 21,000. हा? यवतमाळवाल्यांना 5 दिला 21,000 रुपये. आणि 3 त्यांना पण दिला 21 ने. हा 3 आणि त्या पंढरपूरला 3 21 ने 8 बकऱ्या 21,000 रुपये निघल्या. 8 21 ने इकला आणि 10 शेळ्या आपण 16,000. 10-16,000 रुपयांनी दुधाच्या. आपले कस्टमर आहे जुनं 10 वर्षापासून. बरोबर. त्यांना 10 शेळ्या दिल्या बिगर बच्चाच्या. हा बिगर बच्चा. बिगर पिल्लाच्या नुसत्या दुधाच्या. बरोबर. आणि आपला धुळ्याकडचा एक जण आलता 3 त्यांना 3 दिले आपण 18,000. एक एक बच्चा लावून. पहिल्या व्यतामध्ये होते. बरोबर. चला मला शेळ्या सोडून दाखवा तुम्ही आता. इकडे दाखला असं. पुऱ्या सोडू का? हा एक एक सोडून दाखवा. पुऱ्या आखलं हा एक एक सोडून. एक एक शेळी दिसायला पाहिजे ना मित्रांनो. चला आता एक एक शेळी तुम्हाला दाखवतो. किंमत विचारायची पहिल्या का नंतर विचार सांगून द्या किंमत आताच. काय टेन्शन नाही. किमतीचं कसं किती करू का गल? सोनू भाऊ आता किमतीचं कसं असणार आहे?
हा? किती पट्टी बांधली आपण? कितीची या पट्टी? 20 शेळींची पट्टी आका दादा. 20ची असणार हो, आहे. 20. तर कसं काय असेल किमती वगैरे काय असेल दुधाच्या शेळींचा आता या आता नुसत्या दुधाच्या आहे या. बिना बच्चाच्या? हा, बिगर पिल्लाच्या बरं, दुधाच्या. काय किमती असतील यांच्या? इंच्यात जर कधी 10 घेतल्या तर 16,000 रुपयांनी हा, आणि 20च्या 20 घेतल्या तर फायनल 15,000 रुपयांनी. फायनल 15,000. पूर्ण दुसऱ्या वेतामधील प्युअर भावनगर क्वालिटी, बरोबर. चमकची क्वालिटी. आणि समजा एक बच्चा लावून घ्यायचं म्हटलं मग कसं आता? एक बच्चा लावून घ्यायचं म्हणलं तर मग ती जाईल 17,500 पर्यंत एक शेळी. 17.5 पर्यंत? हो, 17,500 पर्यंत एक. चालतं, एक ठीक. पिल्लू लावून एक पिल्लू. 17,000 पर्यंत. चला मित्रांनो, संपूर्ण क्वालिटी बघून घ्या. आता एक शेळी तुम्हाला व्यवस्थित सोडून दाखवतोय. किमती तुमच्या लक्षात आल्या असतील. जर टोटल 20 घेतल्या बिना बच्चाच्या तुम्हाला 15,000, 10 घेतल्या बिना बच्चाच्या 16,000, आणि जर तुम्ही एक बच्चा लावून घेतला तर 17,500, आणि 20च्या 20 जर तुम्ही घेतल्या तर 16,500. शिंगडी बघा, चेहरा पट्टी पहा, शेळींची पाहून घ्या, क्वालिटी पहा. बच्चे लावून म्हणतोय मी. बच्चे लावून नाही, बच्चे लावून बिगर बच्चे घेतल्या तर 15,000. 20. हो ना, हो ना. आणि 10 घेतल्या तर फायनल 16. 16,000. हो, आणि बच्चे लावून घेतल्या तर 17,500 रुपयांनी 20च्या 20. 20च्या 20 17,500. मित्रांनो 17,500 आणि 20च्या 20 म्हणताय. सोडा येऊ द्या. हे बघा मित्रांनो, क्वालिटी बघा. बघा एकदम मित्रांनो कवड्या शेळ्या आहे, नवतरच्या शेळ्या एकदम. कवड्या एकदम एक. हे बघा शिंगडी निंबर नाहीची म्हणजे बघू बघा तुम्ही एकदम बारीक शिंगडी. 10 वर्ष बदलावाचं काम नाही आहे शेळींना. बरोबर बरोबर. 10 वर्ष चालू शकतात कस्टमर. अशा पहा वडी, हे बघा होंडी पण बघा कवळीची एक नंबर. वडी पहा अजून पहा. बघा मित्रांनो एकदम काच बघा, एकदम सडपारा. दुसऱ्या वेताची मित्रांनो बघतो, डबल हाटीचा माल आहे. डबल आधी समाल आहे. हे बघा क्वालिटी. ही पण बघा कशी एक नंबर शिंगडी. बघा चेहरा पट्टी अंग बघा, डबल हड्डीचा माल एकदम. आता कुठं तो शेळ्या चरल्या मित्रांनो, तेव्हा बघा लक्ष देता शेळ्या बघा एक नंबर. तेव्हा म्हणत बघा नव्हतं सकाळी. चेहरा पहा, बघा केवढा लांबापणा आहे. आणि बघा पहिल्या वेतामध्ये मित्रांनो बघा पाहून घ्या क्वालिटी. लंब किती माल लांब केवढी लांबी शिडी बघा तुम्ही. पाहून घ्या शेळी. एकदम कवडापणा आहे मित्रांनो बघा तुम्ही. या पण बघा बघा मित्रांनो, या पण एक नंबर जोडा. शेळ्या एक नंबर आहेत मित्रांनो. एकदा घेतल्या तर 5-7 वर्ष बघायचं काम बघा नाही. ही पाट. बघा हो क्वालिटी म्हणजे क्वालिटी आकार दादा. ही बरोबर. मोरी शेळी चांगली. बरोबर. या पण बघा मित्रांनो एकदम पहिली वेताची बघा मागची. ही बघा ही पहिल्या दुसऱ्या अशी मित्रांनो. क्वालिटी म्हणजे क्वालिटी येईल आकार. हे बघा कशी लागली बघा. हे पण बघा बघायला मस्त माप आहे. पूर्ण 20 शेळ्या आहेत त्या दुधाच्या 20. बरोबर. हो. सोनू भाऊ सध्या गाबणी कमी येत आहे. गाब ना आकाश दादा दरवर्षाप्रमाणे ना आपलं हे दिवस म्हणजे डिसेंबर डिसेंबरच्या म्हणजे शेवट डिसेंबर स्टार्ट झाल्यापासून गाबनांचा विषय नाही राहत. बरोबर. अहो पैसे धुवून माल भेटून याला काय सांगा. आता लोकांचा तर 10-12 दिवस जंगलामध्ये लोक म्हणजे बकरे तरी 3 दिवस भरले त्या जणून जाणार. बरोबर इकडे जोन येतो म्हणतो आम्हाला गाभण शेळी पाहिजे. कितीक निघणार आहे माल. नाही निघत. बरोबर. हो जसा माल आता तरी आपण चांगला माल छाटून आणायचा प्रयत्न करत असतो. बरोबर. जेवढा चांगला भेटेल तेवढा आपल्या कस्टमरासाठी. बरोबर. असा विषय. तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे यांच्याकडे. तुम्हाला गाभण शेळी, दुधाची शेळी, हो, खाटी शेळी, त्याचबरोबर बच्चे, 6 पाठी, म्हणजे टोटल तुम्हाला जे पाहिजे ते बघायला भेटेल. फक्त सध्या गाभण्यांची डिमांड जास्त करू नका, कारण की माल जंगलात देखील भेटत नाही गाभणा माल. कारण कसं त्या लोकांची सायकल असते मित्रांनो, काठेवाडी लोकांची जी सायकल असते ते म्हणजे बोकड ते त्यांच्या सोयीनुसार सोडतात. बकऱ्यांना कधी म्हणजे कधी बकऱ्या भरवायच्या, कधी खाली करायच्या, सगळं त्यांची सायकल असते. त्यांच्या शेळ्या कधीही लागत नाही. अरे दावण नको बांधू हातात घे. घ्या ना असं हातात घ्या ना. हे बघा मित्रांनो अशी गाभण शेळीची क्वालिटी. हे बघा काही गाभण शेळ्या दिल्यानंतर देखील अशी तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल. दादा पाहून घ्या प्युअर सोनं आहे 24 कॅरेट. याला छोटी शिंगडी एकदम भावनगरची क्वालिटी पण त्याला पाहून. बरोबर. हे बघा नाके डोळे एकदम एक नंबर क्वालिटी. ते सगळ्या गोष्टी देखणापणा एक नंबर क्वालिटी पाहून घ्या. हे बघा अजून त्या आणताय बघा तुम्ही शेळ्या बघा मित्रांनो एकदम कवडा पण आहे बघा. अंगावरती चमक बघा. हे बघा ही पण पाठ बघा. हिला बाहेरून घ्या. ती इकून घ्या माझ्याकडनं. पाठ नाही एक नंबर पाठ आहे ती पण. गरम आहे. आणि त्या दुसरा घाबला त्या धावला होत्या अजून. आता आपण वंडी आण. एक वंडी पाहिजे खाली बसेल. हे पण बघा मित्रांनो होंडी. काळी पाटी बाजू ही तोलावर आली वाटतं.
पहिल्याच वेळेत झाकायचं. हो ना पहिल्या वेतामध्ये 5-6 दिवस घेईन फक्त. बरोबर. 5-6 दिवसाची कच्ची आहे. बघा मित्रांनो शेड्या बघा कशा जबरदस्त दिसत आहे. कोणती मित्रांनो जास्त लेट नाही, तोलावरच्या शेड्या आहेत. कोणती काळी सांग ना, तेवढंच वाटतं ते. चला सुद्धा जाऊ दे, एखादी असेल मारून घ्या असं का असेल एखादी काय हरकत नाही. उठाव बरं का तिला आणि गड्डा आहे का आणती आणती हे बघा हे पण पाट आहे मित्रांनो पहिल्या वेतामध्ये. क्या बात आहे मित्र. दोन पहिल्या वेळेत देतील, बाकीचे दुसऱ्या वेळेत देतील. बघा पहिल्या वेतामध्ये अजून पहिल्यांदाच जनते ती जनलेली नाही दोघी पहिल्यांदा. पहा का दादा, माझी गाडी आहे समोरून. वर चढल्या दोघी. हो पहा वस्तू. बरोबर. एक नंबर क्वालिटी 6च्या 6. हे बघा या पहिल्या वेताच्या बाकी दुसऱ्या वेताच्या आहेत बघा. हो 6च्या 6 आहे त्या. 6च्या 6ची काय किंमत लागेल तर घ्यायचं म्हटलं. 6 फक्त गाभण आपल्याकडे 6 उरल्या आहेत. या 6 आहे आपल्याकडे. 6 घेतल्या तर फायनल 17,000 रुपयांनी. फायनल का? हो चालेल ठीक आहे मित्रांनो. दोन आता 37,000 वाल्याला पण दिले नाही. या दोन आता बरोबर. तुमच्या हो, हो. कस्टमर वापस गेलं. बरोबर. नंदुरबारवाले दोन 37,000 रुपयाचे मागले, दोन तरी दिले नाही कारण वस्तू आहे ती. वस्तू आहे ती. फायनल दोन आपण त्यांना आहे ना हा 41,000 रुपये सांगून दिले होते जोड्याची. बरोबर या जोड्याची हे जोडायची. हा फायनल 41 सांगितले होते, ते 37,000 ला मागत होते. बरोबर. तर सगळे घेतलं 17 प्रमाणे भेटेल. सगळ्या घेतल्या तर 17 प्रमाणे. क्वालिटी पाहून घ्या, चांगली एक नंबर आहे. हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा. बघा हे बघा मित्र एकदम चमक. चमक म्हणजे हा कवडापणा पकड नाही आहे काही नाही एकदम पहिल्या दुसऱ्या बघा क्या बात आहे. एक नंबर क्वालिटी. तर मित्रांनो आहे अजून माल चांगला माल आहे अजून. कवा बी फोन करा, आज रात्री करा, उद्या करा, परवा 2 दिवसामध्ये तुम्हाला हा माल. दिवसामध्ये गाभण शेळ्या फळकर पाटी ते सगळं भेटेल आपल्याला. बरोबर चालेल ठीक आहे.